नमस्कार, मी गौरव जाधव, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पदाधिकारी। आज आपण केशवनगर येथे झेड कॉर्नर या ठिकाणी उभे आहोत। मी ज्या ठिकाणी उभा आहे येथे मागच्या 15 दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेलं होतं। अत्यंत चांगल्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 18 मीटर रुंदीची मार्किंग या मुंबई मांजर रोडला झेड कॉर्नर पर्यंत त्या ठिकाणी करण्यात आली। अनेक वर्षांपासून नागरिक वाहतूक कोंडीच्या त्रासापासून या ठिकाणी त्रस्त आहेत। केशवनगरचे नागरिक असतील, मांजरीचे नागरिक असतील, प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावं लागतं। घरातून बाहेर निघताना अक्षरशः अंगावरती काटा येतो की कशा पद्धतीने आपण या वाहतूक कोंडीतून बाहेर पडू आणि रोजची नित्याची होणारी कोंडी यातून नागरिक त्रस्त झालेला असताना कुठेतरी रस्ता रुंदीकरण होते म्हणून एक आनंदाची बाब या नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये, ग्रामस्थांमध्ये होती। परंतु गेल्या 10 ते 12 दिवसांपासून म्हणजे मुंडवा गावची यात्रा त्या ठिकाणी होती आणि या यात्रेमुळे 2 दिवस त्या ठिकाणी काम बंद करण्यात आलं। या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने तब्बल 12.5 कोटी रुपयांचा निधी हा त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। परंतु आता 31 मार्चला हे आर्थिक वर्ष संपतंय आणि हा निधी माघारी जाणार अशा प्रकारची बतावणी ही महापालिकेच्याच काही अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी होतीये आणि निश्चितपणानं हा निधी माघारी जाईल का काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। आपण पाहू शकता की सगळं खोदकाम करून पुढे सुद्धा खोदकाम करून जैसे ते परिस्थिती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। इकडे सुद्धा कामासाठी लागणारा जो काही मटेरियल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आहे, परंतु पूर्णपणे हे काम गप्प झालेलं आहे। आज आम्ही या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय भोसले साहेब यांच्याशी या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत। त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि हे काम कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्णत्वास गेलं पाहिजे। नागरिकांची वाहतूक कोंडीतून त्या ठिकाणी सुटका झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि हा निधी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघारी कसा जाणार नाही यासाठीची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत। यासाठीचा जे काही नागरिकांच्या काही तक्रारी आलेल्या आहेत की बाबा इथून तुम्ही वाइंडिंग न करता खालच्या बाजूने जे काही केशवनगरच्या चौकातून बॉटलनेक होतंय तर त्या ठिकाणी करा अशा प्रकारे काही नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत। हे सुद्धा आमच्या कानावरती आलेले आहे, परंतु मोजकेच काही दुकानदार असतील किंवा नागरिक असतील यांचं त्या ठिकाणी थोडंफार रुंदीकरणामध्ये नुकसान होईल, परंतु रोज या रस्त्यावरून जवळपास कित्येक हजार लोक त्या ठिकाणी प्रवास करतात। त्यांचा मेटाकुटीला आलेला जीव या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून या रस्ता रुंदीकरणाला कुणी विरोध करू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुणे महानगरपालिका प्रशासनाने हे काम जे हातात घेतलेले ते पार पाडावं। निश्चितपणाने या ठिकाणाहून सुरुवात करावी का त्या ठिकाणून सुरुवात करावी आमचं असं म्हणणं आहे की दोन्ही बाजूने सुरुवात करा आणि कुठेतरी सेंटर येऊन हे काम त्या ठिकाणी पूर्णत्वास न्या। 31 मार्चच्या नंतर सुद्धा हे काम त्या ठिकाणी त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशा प्रकारची भूमिका आम्ही आज पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे या ठिकाणी मांडणार आहोत आणि हे काम कशा पद्धतीने पूर्णत्वास जाईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। जय भीम, जय भारत।